सामन्यावर सरोलीपाडा टीमनं त्या ठिकाणी नाव कोरलंय आणि यामधून जिंकणारा संघ टीम सरोलीपाडाच्या विपक्षामध्ये 2-2 हात देताना दिसेल. चला मॅच स्टार्ट करायची आहे. पंच कैलास पाटील आलेत पहिल्या षटकाकरिता. वैयक्तिक पहिलं संघातर्फे इकडनं आपण पाहतायत पहिले षटक घेऊन सज्ज होत असताना पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅचला होतीये सुरुवात. पंचांचा इशारा आला, गेम इज ऑन, लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, फटका जबरदस्त आहे. चेंडूला मिड ऑन मधनं काढले. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं पहिली धाव धावफलकावर लागली जाते. श्री गणेश होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमचं आपण पाहत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकडनं पॉवरफुल बॅटिंग टीम किरवलीला देखील करावी लागेल. नेक्स्ट बॉल, हा चेंडू जबरदस्त. फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं. क्लीन बोल्ड. बॅटरला आता डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल. त्रिफलाचीच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसलाय टीम किरवलीला. बॅटर इज बॅक टू द डगआउट. इकडनं आपण पाहतायत फलंदाज गणेश भंडारी गोल्डन डकचा शिकार होत असताना डगआउटच्या आश्रयाला जात असताना आपण पाहतायत पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला बसत असताना. जय सावरीदेव किरवली एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत श्री गणेश बरोळे टीम. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. नेक्स्ट बॉल, हा चेंडू मात्र फटका जबरदस्त आहे. चेंडूला मिड ऑफच्या डोक्यावरनं काढलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी जरूर झालेत. चांगल्या पद्धतीनं शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलं गेलंय. रिटर्न केलं जाईल. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे इकडनं संधी होती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची आणि दुहेरीच्या मदतीने आता धावफलकाला नेऊन ठेवलंय. ते म्हणजेच 3च्या घरामध्ये 1-3 अशी स्थिती आपण पाहत आहेत. 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नेक्स्ट बॉल, हा फटका फसलाय. चेंडू हवे डाऊन द बॉल. स्वतः यष्टीरक्षक इकडनं करणार नाहीये चुकी. मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का बसलाय टीम किरवलीला. आणखीन एका बॅटरला जावं लागेल डग आउटच्या आश्रयाला. सेकंड विकेट इज डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रघुनाथ बजाके आलेत. मैदानाच्या आतमध्ये 2 धक्के इकडनं बसलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. नेक्स्ट बॉल, चेंडूला खेळून काढतायत मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावफलकाला पुढे येण्याचं काम केलंय. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 4च्या घरामध्ये. 4 धावा धावफलकावर लागले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. हा चेंडू बॅटनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यानला या डॉट बॉलच्या मदतीनं षटकाची इकडनं होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या लागल्या जात आहेत 4. फलंदाज बाद झाले 2. 2 बाद 4 अशी स्थिती. एक पूर्णपणे धीमी सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतीये.
षटक क्रमांक पहिलं इकडनं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावाचे आहेत ते आपण पाहतात. 4 धावा धावफलकावर. फलंदाज बाद झाले. दोन बॅटर तंबूच्या असल्याला गेलेत. या टीम मध्ये जर आपण एकंदरीत विचार केला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे बॅटिंग लाईनअप देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगाने इकडनं गोलंदाजी देखील चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये तिकडे फक्त 4 धावा आल्या. चांगलं षटक क्रमांक दुसरं घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक आदळत असताना गोलंदाज ज्याच्या नावाची चर्चा सातत्याने अर्थातच विष्णू पाटील ग्रामीण क्रिकेट सातत्याने गाजवलं आणि सध्याच्या घडीला आता 40+ क्रिकेटमध्ये देखील इकडनं दाखल झालेत. चांगल्या पद्धतीने या क्रिकेटमध्ये इकडनं ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने दर्शवली टीम बरोडीनं आणि त्यामध्ये विष्णू पाटीलचा देखील एक चांगला रोल राहिला आहे. षटक क्रमांक इकडनं आपण पाहतोय ते म्हणजेच दुसरं. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. इकडनं डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून जरूर केलं गेलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आता डगआउटच्या आश्रयाला. अजून एक फलंदाज बॅक टू द डगआउट. तिसरे पंचांची मदत इकडनं तुम्ही घेऊ शकता जर इकडनं रनआउटच्या स्वरूपामध्ये जर रनआउट अथवा पंचांकरिता तिसरा पंच उपलब्ध झाला. या ठिकाणी एक धाव आली आहे. एकेर धाब्याच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 5च्या घरामध्ये. तिसरा पंच फक्त पंचांच्या माध्यमातूनच आणि डिसिजन दिला जाईल. तिसरा पंचांकडे जर निर्णय पोहोचवायचा असेल रनआउट अथवा बीमरसाठी. हा चेंडू बॅटनं वाडा शॉट. टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर आणि चेंडूला दिलाय फेकून. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार आलाय हा दमदार बिगिट षटकार. आता विष्णू पाटीलच्या विरोधामध्ये इकडनं आक्रमण केलं गेलंय. पाकपुटला गेले त्या ठिकाणी जागा बनवली. त्यानंतर पुल करत असताना या बॉलला अक्षरशः फेकून दिलंय सीमा रेषा पार. या मॅच मधला पहिला सिक्सर आलाय. बॅटर आपण पाहतायत मनोहर यांच्या बॅट मधनं सिक्सर आलाय. हा चेंडू चांगला आहे. इकडनं शरीराचा वेध घेणारा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न आणि आता बॅटरला जावं लागेल डगआउटच्या असलेल्या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धक्का बसलाय. मनोहर बजागे मोठ्या पारीचा अंत. मोठ्या फलंदाजाला इकडनं जावं लागेल डगआउटच्या असलेला. सिक्सर जरूर आलं परंतु त्यानंतर आता रनआउटच्या स्वरूपामध्ये डगआउटच्या असलेला जावं लागतंय. आणखीन एक बॅटर बॅक टू द डगआउट. आणि एक महत्वाची सूचना इकडनं येते. महत्वाची सूचना. 10, 11, 12 जो दमन दौरा आहे. सर्व टीम्स ज्या खेळतायत अथवा यापुढेही टीम्स खेळणार आहेत, ज्या ओरिजिनल असोसिएशन मध्ये ज्या टीम्स आहेत त्यांच्याकरिता ही सूचना आहे. आपण या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. जर आपल्याला दमन दौऱ्याकरता यायचं नसेल तर आपण आजच्या दिवसामध्येच कन्फर्म या ठिकाणी कळवायचंय. या गोष्टीची आपण या ठिकाणी माहिती घ्यायची. प्लीज सर्व टीम्स आपल्या विनंती असणार आहे जर आपल्याला दमन दौऱ्याकरता यायचं नसेल तर आपण आजच्या दिवसामध्येच कळवायचंय, कन्फर्म करायचंय. आणि यायचं जर असेल तर फीज आपण जमा करायची. हा फटका जबरदस्त. टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर आणि आल्या पावली ठोकलाय सिक्सर. विष्णू पाटील सारख्या गोलंदाजावर आता आक्रमण केलं गेलं आहे. मोठ्या कडीवर इकडनं वार केला जातोय. विष्णू पाटील एक अनुभवी गोलंदाज आहेत.
एक सक्षम गोलंदाज, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये आता आक्रमण केले गेले. 2 सिक्सर त्यांच्या विपक्षामध्ये जरूर आलेत. नेक्स्ट बॉल गती कमी केली, लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु दिशा जी आहे ते दिशेवर नियंत्रण राखू शकले नाहीयेत गोलंदाज. अवांतर दाबाली, अवांतरच्या मदतीनं धाव फलक आता जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल, हा फटका देखील खेचलाय, टायमिंग आता देखील चांगलं जुळालंय आणि हा चेंडू देखील निघून जाईल. सी मारे शाबार, आलाय अजून एक बॅक टू बॅकचा दुसरा षटकार, सिक्सर. धावफलक या षटकाराच्या मदतीने आता जाऊन पोहोचले 24, 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक इकडनं आपण पाहतायत दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या अखेरीस 24 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 24 धावा आपण पाहतायत धावफलकावर. षटक क्रमांक तिसरं घेऊन गोलंदाजी मार्क पूर्ण आता गोलंदाज सज्ज होत असताना तिसऱ्या षटकाकरिता आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं घेऊन गोलंदाजी मार्क पूर्ण विनोद पाटील आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत डावखोरे आताचे बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला येत असताना पहिल्यांदाच विनोद बजागे, विनोद टू विनोद, एक चांगलं बॅटल इकडनं जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज विनोदकडे रफ्तार भरपूर आहे, परंतु बॅटिंग देखील चांगली आहे फलंदाज विनोद बजागेकडे, परंतु इकडनं कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळतीये. पहिलाच बॉल पेस करत असताना फटका फसलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इकडनं काय घडलंय, इकडनं चुकी घडलीये आणि फलंदाजाला जीवनदान, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी, धावा मिळतील 4. आला या चेंडूवर हा चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलक जे ते जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 28, 28च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. 28 धावा धावफलकावर. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. गती थोडीशी कमी केली. चेंडू जर इकडनं पाहिलं तर बीट करत असताना बॅटरला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चौकार आल्यानंतर इकडनं गोलंदाजांनी देखील कमबॅक केले, संधी जरूर निर्माण केली, परंतु संधीचं सोनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करू शकले नव्हते. मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण झालं, त्यानंतर 4 धावा वसूल केल्या गेल्या. धावफलक 28, 28च्या घरामध्ये इकडनं पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल, हा चेंडू देखील चांगला आहे. ओव्हर पिच होता, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट क्रिएट करणारा चेंडू बॅटरला बीट करत असताना सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. बॅक टू बॅकचे 2 बॉल इकडनं डॉट आलेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आता पाहायला मिळते गोलंदाज विनोद पाटीलच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, फटका इकडनं खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, तिकडे चुकी घडलीये आणि पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. इकडनं विष्णू पाटीलने चुकी केलीये, आला या चेंडूवर हा चौकार.
आपण पाहतायत गोरख दिगाडकर नॉन स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर आहेत त्यांच्या नावावर देखील एक अर्धशतक आहे आणि त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इकडनं करावा लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मोठे फटके येणे गरजेचं आहे. नेक्स्ट बॉलर बॅटनं हा फटका चांगला आहे. टायमिंग किती चांगला जुळालाय. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. आला इकडनं फलंदाज विनोदच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग सुरू आहे. क्षेत्ररक्षण देखील खराब होतंय आणि त्याची संधी बॅटर्स पूर्णपणे आता उचलताना दिसलेत कारण 2 झेल ड्रॉप केलेत फलंदाज विनोद बजागेचे आणि त्यानंतर विनोद बजागे आता मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका एक्झिक्यूट करताना दिसलाय. सिक्सर आला विनोदच्या बॅटमधनं. हा चेंडू लोअर फुलटॉस होता आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली पिचिंग पाहायला मिळाली. दरम्यानचा चेंडू आलाय डॉट. षटकाची होती समाप्ती. पंचांचा इशारा आलाय. षटक झालाय समाप्त. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावाचे आहेत त्या म्हणजे 38 38 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण जास्त वेळ खर्च करायचं नाहीये. फक्त आपण गोलंदाज पुढे यायचे कारण वेळ खूप जास्त वाया गेली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अजून देखील खूप सारे सामने खेळवणे बाकी आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहतायत यामधून विजय होणारा संघ 2 हात देताना दिसेल टीम सरोली पाड्याच्या विपक्षामध्ये. षटक क्रमांक 4 अंतिम षटक घेऊन इकडनं गोलंदाजी मार्क पूर्ण सज्ज होत असताना आपण पाहतायत विजय आलेत. विजय पाटील आलेत तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत अर्धशतक वीर अर्थातच गोरख गोरख दिगाडकर एक जबरदस्त बॅटर आहेत. या मॅच मध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 सिक्सर त्यांच्या बॅटमध्ये देखील आलेत. दबाव गोलंदाजावर देखील असेल कारण ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. हा फटका इकडनं किती चांगला आहे. टायमिंग प्रॉपर जुळालंय का आणि येस टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन प्रॉपर आणि चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. हा आलाय सिक्सर. आपण पाहतोय बॅक टू बॅकच्या 3 बॉलवर 3 सिक्सर आलेत. बॅटर आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जी चर्चा होती गोरख दिगाडकर त्यांच्या बॅटमधनं सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली गेली आहे. या स्पर्धेतील दुसरी. पहिल्या मॅच मध्ये सर्व टीमच्या बॅटरनं सिक्सर हॅट्रिक तिकडे पूर्ण केली आणि सध्याच्या घडीला हा फुल टॉस पुल करतायत आणि बॉलला गुल करतायत. कुठेतरी दूर बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. गौरव दिगाडकरच्या बॅटमधनं आलाय. हा अजून एक षटकार बॅक टू बॅकचा 4था त्यांच्या बॅटमधनं. तिसरा पंच इकडनं मात्र डिसिजन काय आलाय. नो चेंडू पंचांचा इशारा आलाय भीमरचा. बॅटरने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन इकडनं मात्र दिलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच दात पडताळणी करतायत. इकडनं जो काही निर्णय असेल तो या ठिकाणी पोहोचवला जाईल. येस बॅटर जो आहे तो पॉपिंग क्रीजच्या थोडासा पुढे. पंचांनी पाहिलं परखलं आणि त्यानंतर डिसिजन आलाय. चेंडू फेर आहे. डिलिव्हरी फुल टॉस चेंडू आहे आणि 6 धावा या चेंडूवर प्राप्त होतील. सिक्सरच्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचलंय 50 धावा. टीमचा अर्धशतक इकडनं पूर्ण झालंय. नेक्स्ट बॉल हा चेंडू चांगला ओव्हरपिच होता आउटसाइड द ऑफ स्टंप. सिंगल धाव तिकडे पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न जरूर चालवला गेलाय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. स्ट्राईक इकडनं आपण जर पाहिली तर गोरख लावी होती आणि स्ट्राईक गोरखला आली आहे आणि नॉन स्ट्राईक बॅटर जे चांगली बॅटिंग करत होते अर्थातच विनोद बजागे यांच्या पारीचा अंत डगआउटच्या आश्रयाला.
नेक्स्ट बॉल. हा चेंडू फुल टॉस आहे. आता चेंडू थांबणार नाहीये आणि हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार. फुल टॉस चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार जरूर उचलेल बॅटर गौरख दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये आता ऑन फायर होत असताना दिसलेत. या षटकामध्ये एकंदरीत जर आपण विचार केला तर सिक्सर आलाय, तो म्हणजेच तिसरा. मैदानाच्या आतमध्ये तुफानी बॅटिंग सुरू आहे. काय बॅटिंग केली जाते सध्याच्या घडीला, चर्चा एकच आहे, बॅटर गौरख दिगाडकर सिक्सर किंग आता मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक सिक्सर ठोकताना दिसलेत. आणखीन एक. हा चेंडू मात्र मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीये. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एकदा पूर्ण झाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आता फलंदाजाला जावं लागेल. डगआउटच्या आश्रयाला कोणता बॅटर डगआउटला गेलाय आपण पाहतायत. नवीन आलेला फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला. डायमंड डकचा शिकार झाला जेव्हा कोणत्याही पद्धतीचा चेंडू फेस करत नाही बॅटर, नॉन स्ट्रायकिंग एंडलाच बाद होतो तेव्हा डायमंड डक असं इकडनं आपण पाहतायत. इंग्लंडचे जे आपण पाहतायत इंग्लंडमध्ये पहिल्यांदा डायमंड डक, गोल्डन डक, त्यानंतर सिल्वर डक उदयास आला आणि त्यानंतर सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट देखील असेल. टेनिस क्रिकेटमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडनं आपण पाहतायत ही चर्चा होत असते. या षटकातील अजून देखील इकडनं शेवटच्या चेंडूचं येणं बाकी आहे. शेवटचा एक बॉल आणि हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये घेऊन मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीयेत. डीप मिड विकेट मध्ये एक चांगला झेल पकडला गेलाय आणि फलंदाजाला आता तंबूचा रस्ता दाखवला जातोय. पहिल्या इनिंगची इकडनं समाप्ती होती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागले जात आहेत, ते म्हणजे 57 आणि 58चं टार्गेट आता सेट केलं गेलंय. इकडनं आपण पाहताय टीम बरोडीच्या विपक्षामध्ये. चला जाऊया मान्यवर कक्षामध्ये, आपण करून घेऊया शाही सत्कार. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आपले लाडके अर्थातच लाडके गायक अर्थातच विजयजी नाईक साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचा आपण शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. विजयजी नाईक साहेबांचा सन्मान आपण मान्यवर कक्षामध्ये पार पाडतोय. योगेशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान करून घेतोय. विजयजी नाईक साहेबांचा आपण सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. त्यानंतर आपण पाहतायत आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय जय दुर्गा टीमचे कॅप्टन अर्थातच विकासजी नाईक साहेबांचा आपण शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. नंदूजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पाडतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये मान्यवर पाहुण्यांचा सन्मान पार पडत असताना मायाशी उप देणारी शॉल तसेच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन इकडनं मान्यवर पाहुण्यांना सन्मानित केलं जाते. सन्मान चिन्ह जेव्हा जेव्हा तुमच्या शोकेशमध्ये हे सन्मान चिन्हाची ट्रॉफी राहील तेव्हा तेव्हा तुम्हाला या स्पर्धेची एक गोड आठवण येत राहील. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित दिलीपजी नाईक साहेब आपल्यामध्ये उपस्थित. दिलीपजी नाईक साहेबांचा देखील आपण मान्यवर कक्षामध्ये सन्मान करून घेतोय. दिलीपजी नाईक साहेबांचा आपण सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पाडतोय. मायाशी उप देणारी शॉल, पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन इकडनं आपण साहेबांना सन्मानित करतोय. त्यानंतर जाऊया लगेचच दुसऱ्या इनिंगकडे. दुसऱ्या इनिंगकडे आपल्या समेत जुडले जातील एक भिवंडीचा जबरदस्त आवाज गोरसाई गावचे सुपुत्र अर्थातच आपण मनोजजी ठाकरे सरांच्या बाजूने जाऊया. हॅलो, धन्यवाद हर्ष. बरोडी टीम एखादा खेळाडू पाठवून द्या या ठिकाणी. आपण पाहतोय की 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. काय अफलातून फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर
खूप आक्रमण दोन बॅटरने केलं गेलं. एक गोरख दिगाडकर आणि विनोद बजागे यांच्या माध्यमातून आकर्षक खेळी साकारण्यात आली, पाहायला मिळाली. सुरुवात कुठेतरी डगमगत झाली, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर आक्रमण पाहायला मिळालं. खास करून आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 4, तदनंतर आले 20, तदनंतर आले 16 आणि शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये सुद्धा पाहतोय आपण 20 धावांचं योगदान दिलं गेलं आणि 57 धावा जमून 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि एखादा एक्स्ट्राचा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. बरोडी टीम बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर विजेता अशी मॅच होईल. त्याच्यानंतर आयोजक टीमला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट भादवड बी वर्सेस ग्रीष्मा 11 आमनेपाडा ही मॅच होणार आहे. विनंती असेल दोन्ही टीमला व्यवस्थित वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. जी टीम वेळाने उपस्थित होईल त्या टीमला पॅनलाइज केले जाईल आणि दोन्ही टीम जर वेळेवर नसतील टॉससाठी तर त्यांचा एक षटक कमी करण्यात येईल. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. उद्घाटनीय दिवस आणि भरपूर मान्यवर आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्यातले आमचे सन्माननीय लाडके दिलीपजी नाईक साहेब असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लक्ष्मणजी म्हात्रे साहेब असतील. हे आपण पाहू शकता आपल्या व्यासपीठावरती. त्यांचा शब्द शुभनाने खूप खूप हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण पाहिले तर ओरिजिनल 40 प्लसच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातली एक नामांकित स्पर्धा ही पाहायला मिळते आणि कुठलीही स्पर्धा मित्र हो एक चांगले सुसज्ज आयोजन नियोजन करण्यासाठी मोलाचं सहकार्य लागतं, मोलाचा हात पुढे करणारे मंडळी लागते. आणि याही आपण पाहिलं स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या ट्रॉफी लाभल्या गेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, फलंदाज, गोलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी ज्या आकर्षक ट्रॉफी आहेत त्या मला प्रदान झाल्या आहेत. स्वर्गीय बालाराम बालू तरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री योगेश बालाराम तरे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक मान्यवराला सन्मानित करण्यात येते आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह मोमेंटोज आम्हाला प्राप्त झालेले आहेत. हॉटेल डायमंडचे प्रोप्रायटर उद्योजक सन्माननीय सतीश बाबू गिरी यांच्या माध्यमातून ते ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचे जे बक्षीस आहेत कॅश प्राइज ते आम्हाला प्राप्त झाले. सन्मान्य प्रदीप करसन तरे आणि यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आल्या पहिल्या चेंडूवरती दहशत का दुसरा नाम विष्णू पाटील ऑन फायर. त्यांच्या जोडीला प्रेम पाटील पाहतोय आपण. प्रेम पाटील यांच्या बॅट मधून निघाल्या हा ब्लास्ट. खऱ्या अर्थाने असोसिएशन मध्ये हा एक असा खेळाडू आहे की कधी येतो आणि कधीही मात्र आक्रमण करतोय. या ठिकाणी आपण पाहिले जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले आणि काय फटका खेळला गेला. टॉवरिंग शॉट, बिल्डिंग तोडाचा फटका, सीमा पार षटकार. समोर बिल्डिंग मध्ये आता चेंडू गेला आहे आपल्या वरच्या मधल्यावरती. प्लीज द्या तिथनं. धन्यवाद. खाली खाली जास्त वरती चालले. बॉल आणण्यासाठी खाली. दुसरा बॉल घ्या. वेळ विलंब नका. चला येईल तेव्हा येईल बॉल आपण तो घेऊ. आला. धन्यवाद. निश्चितच भरपूर चांगला एरिया हा डेव्हलप झालेला आहे. आजूबाजूला आपण पाहतोय बिल्डिंग ही भरपूर आहेत आणि त्या सामन्याचा आनंद घेत असणारे मंडळी या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर खेळाडू तसेच प्रेक्षक वर्ग त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हवं तसं बॅटच्या पडते घेता आलं नाही आहे पण फटका खूप चांगला सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुढील चेंडू हाताळण्यासाठी या ठिकाणी होतील तयार.
खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती काय ब्लास्ट पाहायला मिळाला. प्रेम यांच्या बॅटरून तो निघालेला एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार, डोळ्यांचा पाळणा हरणारा, डोळ्यांना सुख देणारा तो फटका होता. त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं आणि खोलून फटकेबाजी करू दिली नाही आहे. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी बरोबर बॅट वरती प्रॉपर टायमिंग साधला जातोय आणि या ठिकाणी पाहतोय येतोय सुपर 4 चौकार. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर टॉप 5 मध्ये जर बॅटरच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर नितीन पाटील प्रथम क्रमांकावर ते 520 धावा त्यांच्या नावे आता याच्या सीझन मध्ये. त्याच्यानंतर सापेट टीमचा एक धुरंदर संतोष सुतार याच्याही नावे आपण पाहतोय 352 धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती विश्वास पाटील मॅन फ्रॉम सावंदे आणि चौथ्या क्रमांकावरती जितू पाटील मॅन फ्रॉम जून अंदुर्की. त्याच्यानंतर आपण पाहिलं सरोली पाड्याचा एक डॅशिंग आणि एक चांगला तगडा खेळाडू दिलीप पाटील हा 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मटापटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू मात्र निघून जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. चेंडू नाही थांबा, जातो सीमा पार, येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने डावाला मिळतो आकार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 14 धावा झालेल्या आहेत. आणि गोलंदाजीचा जर टॉप 5 चा विचार केला तर धामणगाव टीमचा सूरज पाटील दुसऱ्या क्रमांकावरती, योगेश शेलार तिसऱ्या क्रमांकावरती, योगेश भोईर आणि चौथ्या क्रमांकावरती अनंता जाधव मॅन फ्रॉम आमनेपाडा. आणि त्याच्यानंतर 5व्या क्रमांकावरती पाहतोय पुंडास टीमचा उमेश देसले. हे सुपर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. नेहमी त्यांची गोलंदाजी धारदार असते. पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू, परंतु धारदार बॅटिंग या ठिकाणी प्रेम पाटील यांची पाहायला मिळतोय. चौकारानंतर येतो हा बिग ब्लास्ट षटकार. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. 5 चेंडूंमध्ये या ठिकाणी 20 धावांची बहारदार असरदार खेळी पाहायला मिळालेली आहे. पुढील चेंडू अजून एक, क्या बात है, हाय अँड हँडसम, आकाशाला गवस निघालणारा अजून एक बिग ब्लास्ट षटकार. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. काय फलंदाजी करतायत. प्रेम पाटील म्हटलं तर एक दहशत का दुसरा नाम. आणि त्यांच्या समेत विष्णू पाटील सुद्धा आहेत. त्यांची ही कारगराने एक असरदार खेळी नेहमी पाहायला मिळते. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. ओव्हर क्रमांक पहिले समाप्त झाल्या. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 26 धावा. या ठिकाणी आकर्षक गिफ्ट मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळते. सायकल आहे, सन्मान्य सचिन रघुनाथ तरे यांच्या माध्यमातून ते आम्हाला प्राप्त झालेले आहे. आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं तर बॉल शिवाय अपुरा आहे. आणि टेमघरचे एक उद्योजक समाजसेवक सन्माननीय श्री दिलीप सीताराम नाईक यांच्या माध्यमातून ते संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला बॉल प्राप्त झालेले आहेत. आजच्या जेवणाची सोयी इवन जोडी रवी जोशी आणि प्रदीप तरे यांच्या माध्यमातून झाली आहे. तर उद्याची सोय जी आहे ते जेवी नयनेश्वर नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. तसेच ही स्पर्धा पूर्ण विश्वामध्ये कव्हर केली जाते. सन्मान्य सुरेंद्र शंकर पाटील यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. सर्व दानशूर दात्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. यावेळेस पाहूया फटका फसला गेला आहे. विष्णू पाटील वरती लावलं होतं भरपूर धाव, परंतु पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा सोसू शकला नाहीत घाव आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात झाले या ठिकाणी बाद. विष्णू पाटील विनोद हा एक क्रिकेटमधील मोठा ताकदवार खेळाडू आहे. पाहूया डावाला सावरेल आवरेल की मात्र गोलंदाजाने मात्र सुरुवात चांगली केली आहे. असं म्हटलं जाते बोनी चांगली तर धंदा चांगला होता. क्रिकेटचा खेळ असा आहे
आणि चिंतेने भरलेला, कधी काय घडेल सांगता येत नाही आहे. म्हणून तर जीवन आणि मानवी खेळ याचं खूप साम्य पाहायला मिळतंय. आणि काही सुभाषितकारांनी तर म्हटलं आहे की जीवन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे जीवन. कारण त्याचं एक दुवा जर बघितला तर खेळ कधी चालू होते सांगता येते, संपेल कधी सांगता येत नाही आहे. तसंच मानवाच्या जीवनाचं आहे, जीवन कधी मिळालं हे सांगू शकतंय, परंतु मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही आहे. हे क्रिकेटचा मूल प्रबल दावेदार आपल्याला सामेक पाहणारी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या या ठिकाणी विनोद पाटील यांच्या बॅटमधून सुद्धा येतोय दमदार असरदार चौकार. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 30, आणि प्रत्येक 10-20 षटकाराने चौकारानेच धावफलकावरती लागली गेली आहे. कारण आतापर्यंत 3 चौकार आणि 3 षटकार अशी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. प्रेम पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 1 चौकार, आणि आता आल्या आल्या पहिल्या चेंडूचा सामना करतोय आणि चौकाराने या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जाते विनोद पाटील यांच्या माध्यमातून. 30 रन्स ऑन बोर्ड, 58 धावांचं लक्ष. यावेळेस फटका फसला होता जरूर, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बरोडी टीम म्हटलं तर एक प्रबळ दावेदार आहे, त्याच्या नावी सुद्धा एक कप आहे. नेक्स्ट मॅच विजेता विजेता असं पाहायला मिळेल. पहिली मॅच पाहिलं काय दिमागदार पद्धतीने आपण पाहिलं तर बालाजी स्पोर्ट्स सरवली या टीमने विजय संपादन केलं होतं. तर पाहूया त्याच्या अगेन्स्ट आता यातील कुठला संघ विजय होतोय. क्या बात आहे, तेच तर्रार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या चेंडूकडे पाहत राहिले होते. उचली जी मिळाली होती त्याचा अंदाज जरूर प्रेमने लावला होता, परंतु बॅटवरती घेता आलं नाही आहे आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय निर्धावची त्या ठिकाणी झाली. सांगता शाळेतल्या मुलांना विनंती आहे पण मैदानातून यायचं नाही. यावेळेस फटका फसलाय, चेंडू मध्ये आहे, परंतु सेफ लँडिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर या चेंडूवरती येत आहे पुन्हा एकदा सिंगल. चौकार लागला, तदनंतर कमबॅक केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती आला होता विकेट, तदनंतर लागला चौकार आणि त्याच्यानंतर पाहतो 3 चेंडूमध्ये 2 धावा, म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या फक्त 6 धावा. शेवटचा बॉल या ठिकाणी फेकणं बाकी आहे. ओव्हर क्रमांक दुसरा. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 32 आहे. 32 ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस मोठा फटका पाहायला मिळाला. चेंडू पुन्हा एकदा जातोय मिडविकेटच्या डोक्यावरून, सीमा पार आला हा दर्जेदार षटकार. 38 धावा धावफलकावरती, म्हणजे आता येणारे आपण पाहतोय 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण 20 रन्स 20 धावा. 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. असं वाटलं होतं की सामना कुठेतरी कठीण पाहायला मिळेल, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 26 धावा आल्या तिथनं आत्मबल आणि विजयाचं प्रबळ जे लागले गेलं या ठिकाणी पाहूया. भडोर्डी टीम समोर कमबॅक करावा लागेल. येणाऱ्या गोलंदाजाला कुठेतरी कंजूसभरी गोलंदाजी करून जे धावा बनतायत त्या कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की 11 टुर्नामेंट चाचणी स्पर्धा पकडून पाहायला मिळाल्या आहेत आणि ही 12वी स्पर्धा. क्या बात आहे. पहिली चाचणी स्पर्धेचा विचार केला तर शिवनेरी जून अंदुरकी टीमने मात्र पटकावलं होतं. पिशा येथे चषक झाला, तिथं मात्र बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडाने आपली कलात्मक जादू दाखवून त्या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं होतं. त्याच्यानंतर आई गावदेवी धामणगाव टीमचं एक भव्य दिव्य असं आयोजन त्या ठिकाणी जय अंबे टेमगर पाडा या टीमने त्या ट्रॉफीवरती नाव कोरलं होतं. 5वी स्पर्धा झाली जय हनुमान पॉवर शेलार या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेवी माता पुंडास या टीमने आपलं वर्चस्व गाजवलं होतं. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस ऑन साइडला खेळून काढले, चेंडू डीप मध्ये येतोय, सिंगल कंप्लीट झाले आहे. चेंडूला उचलला जातोय, विनोद सांगतोय की धाव घेऊया, परंतु प्रेम सांगतोय की आपण थांबूया. हे दोघांचा तालमेल असणं गरजेचं आहे या ठिकाणी पाहतोय आपण. आणि त्याच्यानंतर आपण पाहिली एक चांगली स्पर्धा शिवनेरी जून आंदोलकी. क्या बात आहे. यांचं हे आयोजन नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं होतं आणि भरोडी टीमने त्या चषकावरती नाव कळलं होतं आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय आणि या ठिकाणी पाहतोय बल्ला तेरे हात में तो काहे टांगाडा आहे. बॅट्समन बाद होतोय LBWच्या स्वरूपात. भरोडी टीमच्या ही नावे आपण जर पाहिलं तर जून चषकामध्ये आपलं नाव कोरलं होतं आणि त्या ठिकाणी खूप मेहनत केली होती. पूर्ण दिवस संघर्षमय वातावरण निर्माण झालं होतं
आणि अंतिम सामन्यामध्ये मात्र सर्वच्या बाजूने चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि त्या चषकावर त्यांचं नाव कोरण्यात आलं. चला स्पीडअप करायची, घाई करायची आहे. बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये, वेळ लावायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिली तर जय सावरीदेव किरवली या ठिकाणी मात्र आयोजन केलं होतं, ज्या टीमला आपण इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्या चषकावरती खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आई गावदेवी धामणगाव टीमने वर्चस्व गाजवलं होतं. विजय पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आले आहे, पाहूया. पहिल्या चेंडूवरती सिंगल, इथं विकेट आली, इथं काय घडतंय पाहूया. गोलंदाज रमेश स्लोचा मारा ठेवला, आता फुलरल्यांचा चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे चकित होऊन पडले बॅट्समन, त्या टप्प्याकडे पाहत राहिले. डॉटची झाली समाप्ती. अशा चेंडूची हाताळणी करणं गरजेचं आहे. येणारे चेंडू आता पाहतोय 9 आणि 19 धावाची आवश्यकता आहे. रमेश बजागियाने मात्र कमबॅक केलं गेलं आहे. इथं बॅटची हिज लागली होती, सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. बरोबर टीम म्हटलं तर एक ताकदवार फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गया तो दुसरा आता है, शेर गया तो सव्वा शेर आता है. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांचा परफॉर्मन्स राहिला गेला आहे. पाहूया कमबॅक करत असताना रमेश बजागियाने मात्र आत्मविश्वास दाखवला गेला आहे. पुढील चेंडू या वेळेस मात्र लाईन बिघडली. प्रशंसा एखाद्या खेळाडूची आपण जेव्हा करतोय ना, त्याला जणू काही नजर लागते. गोलंदाजाची प्रशंसा केलेली वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विनोद यांची भरपूर प्रशंसा केली, ते बाद झाले. विष्णू पाटील यांचं हे भरपूर आपण गवगव केला, त्यांना खातही खोलता आलं नाही आहे. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय साईडला कार्पेटच्या साईडने चेंडू डीप मध्ये येतो, सिंगल कंप्लीट केली जाते. आणि काय अपलातून थ्रो पाहायला मिळते पहा. सिंगलने धावसंख्या धावलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे आपण पाहू शकता 42 धावा. अजूनही 16 धावेची आवश्यकता आहे. पुढे चेंडू यावेळेस बॅटच्या खाली चेंडू आपल्याला पाहायला मिळत होता. प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. या बॅट हातामध्ये फिरली गेली, अतिशय वेगाने चेंडू त्या ठिकाणी हाताला. आणि अशा रीतीने पाहतोय आपण या 2 धावा येत आहेत. कमबॅक केलं गेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर रमेश बजागियाने धावसंख्या पाहतोय 44. या ठिकाणी आजचे अन्नदाता खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जेवणाची आजची ज्यांनी व्यवस्था करून दिली असे सन्माननीय रवी जोशी आणि त्यांच्या समेत पाहतोय मान्य श्री प्रदीजित तरे यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. आणि ते जेवण या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर सर्व टीमला विनंती आहे की आपण जेवण करून घ्यायचं आहे. ज्या टीम उपस्थित आहेत त्यांनी आपण जेवण करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर कानाई पाये टीमचे कर्णधार, एक चांगला मनमिळाव स्वभाव सन्माननीय रविकांत देवलीकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा करूया आपण येतोय स्वागत आणि सन्मान. सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेबांना विनंती आहे आपले शुभस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय रविकांतजी देवलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. पाये टीमचे आपण पाहिलं तर एक कर्णधार आहेत आणि चांगले खेळाडू आहेत. चांगला स्वभाव त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं या ठिकाणी केलं जात आहे. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेची उपदार मायची शॉल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना केलं जाते. या ठिकाणी सन्मानित अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. त्या युक्तीप्रमाणे याही टीमच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. 6 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे आपण पाहिले ना, तिसरं षटक ते खूप निर्णायक ठरतं आणि ते ठरवलं गेलं आहे रमेश बजागियाने.
फक्त 6 धावा खर्च केल्या, पूर्णपणे मॅच मध्ये होते. परंतु या ठिकाणी पाहूया पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळते. नो डाट पंच आमच्याकडे बोलतील, समांतर हात करतील आणि अवंतर धावेची खून करून वाईटचा इशारा केला जातोय. धावसंख्या पाहतोय आपण 45 13 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस पाहतोय आपण हवेमध्ये होता चेंडू, धाव घेतली गेली नाहीये आणि स्वतःवरती निराश आहेत की एक लॉलीपॉप डिलिव्हरी हाताली होती, त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. कित्येक काल ते विचार करत होते त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेम पाटील 3 षटकार 2 चौकार, परंतु अंतिम क्षण पाहायला मिळतंय विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 13 धावा येणारे 5 चेंडूंमध्ये. तेवढंसं सोपं नाही आणि तेवढंसं कठीण सुद्धा नाही आहे. कठीणला सोपं करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि गोलंदाजाला मात्र अचूक टप्पा लाईन लेत हाताळून काहीतरी कंजूशी करून या ठिकाणी गोलंदाजी साकारावी लागेल. गोलंदाज होते टन विनोद. यस, मानवी जीवन असो खेळ असो, समोर चुकी दिसते तर एक पाऊल मागे या, नव्याने सुरुवात करा, जेणेकरून जे तुम्ही काम कराल ते चोखपणे आणि चांगल्या पद्धतीने होईल. पाहूया विनोद बजागे यांनी स्क्वेअर मारा टाकला, त्यानंतर एक चांगला चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. इथं काय घडतं पाहूया. एक 10 ते 12 पावलाचा रणअप सरसावलेत. क्या बाद आहे, व्हाट अ कॅच. काही क्षणातच आपण पाहतोय कॉटन बॉल पकडला गेला आहे. विनोद बजागे याने मात्र आशाचा सुरुंग लावलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर 14 धावा शेवटच्या ओव्हरला होत्या आणि त्या ठिकाणी प्रेम पाटील स्ट्राईक वरती असताना मात्र कुठल्या प्रकारचा प्रेशर न घेता चांगली गोलंदाजी आणि या ठिकाणी प्रेम पाटील बॅक टू द डगआउट. आता मात्र येणारे चेंडू 4 आणि विजयाचं समीकरण 13 धावांचं. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चला लगेच ताबडतोब. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विक्रम पाटील येतोय. आता कमर कसण्यासाठी एक सुवर्ण संधी गोलंदाजाला आहे. का नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आल्या आल्या मोठा फटका खेळणं तेवढंच कठीण असतं, परंतु फास्टेस्ट क्रिकेट आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आल्या आल्या प्रेम पाटील यांच्या बॅटमधून सुद्धा षटकार आला होता, त्याच्यानंतर विनोद पाटील यांच्या बॅटमधून चौकार आला होता. या ठिकाणी पाहूया विक्रम पाटील यांच्या बॅटमध्ये काय येतोय. चेंडू हवेमध्ये आहे, काय घडेल. यस, हा चेंडू जातो सीमा पार, येतोय बिग ब्लास्ट षटकार. या 7 धावेने पुन्हा एकदा चुरस रंगत निर्माण झाली आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 51. येणारे चेंडू आता मात्र 3. विजयाचं समीकरण 7 धावांचं. एक मोठा फटका या ठिकाणी मीटिंग करण्यास भाग पाडलेला आहे. मीटिंग करा, परंतु थोडक्यात आणि लगेच खेळायला सुरुवात करा. मित्र वेळ वाचवा. आजचा शेड्यूल आपण पाहिलं खऱ्या अर्थाने थोडासा उशीरने चालूच झाला, परंतु आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक टीमने मात्र स्पीडअप करायचं आहे. विनोद यांनी सुरुवात थोडीशी खराब करत स्वतःला सावरलं होतं, परंतु या ठिकाणी आल्या आल्या विक्रम पाटील याने विक्रमी खेळी करत असताना एक आक्रमक फटका षटकार पाहायला मिळाला. पाहूया पुढे काय घडतंय. या ठिकाणी प्रेशर प्रेशर प्रेशर. माहिती आहे की जर आपण मिडल वरती ठेवला किंवा लेग स्टंप वरती ठेवला तर चेंडूची दिशा मात्र सीमापार होते, म्हणून व्हाईट लाईन वरती ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर ठेवला होता, परंतु या ठिकाणी स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये 52 धावा. 6 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चेंडूवरती फिनिश होतो की काय, परंतु नाही आहे. या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू डीप मध्ये येतोय. चांगले क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी रन घेतली नाही आणि विश्वास जास्त दाखवला विक्रम याच्यावरती. या ठिकाणी पाहायला गेल्या तर स्थान लगेच घेतले असते तर 2 धावा झाल्या असत्या, परंतु एकही धाव घेतली नाही आहे. कारण आपण पाहतोय
विजय पाटील यांचा कुठेतरी कॉम्पिटिशन लो आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे चेंडू 2 आणि विजयाचं समीकरण 6 धावेचं. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट रंगत निर्माण होतोय. गोलंदाज होतोय टर्न. काय घडतंय? शॉर्ट पिच डिलिव्हरी बट बॅट वरती घेता आलं नाहीये. बाकीचं काम कीपर चोख बजावतोय. कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. गणेश भंडारी या ठिकाणी पाहिलं तर डॉटचे होते समाप्ती. आता गोल्डन षटकार. क्या बात आहे. सौरभ पाटील लागेल का हा षटकार की गोलंदाज मात्र कमबॅक करेल आणि खुशीचा आनंदाचा वातावरण आपल्या डगआउट मध्ये निर्माण करेल. पाहूया गणपती बाप्पा. क्या बात आहे. यू बेस आय डेफिनेटली हिट. बॅटर बाद होत आहे बॉलच्या स्वरूपात आणि विजयाचा शंखनाद या ठिकाणी पाहतोय. हिरोली टीम मात्र दाखवून देतोय. क्या बात आहे. चला दोन्ही टीम संघनायक या टॉस साठी. सरवलीपाडा आणि किरवली आपण वेळ विलंब न लावता लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक चांगली स्पर्धा सुसज्ज आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर शंभू शंकर बिल्डिंगचे मालक सन्माननीय रघुनाथ शंभू म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रविकांत देवलीकर असतील, सन्माननीय लक्ष्मण म्हात्रे साहेब असतील, दिलीप नाईक असतील, विजय नाईक, विकास नाईक, जयदास जुकर, नारायण तरे, संजय बजागे, पंढरीनाथ भोईर आपण पाहिले तर सर्वांनी या स्पर्धेसाठी भेट दिली गेली आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर चला लगेच आपण नाणेफेकीसाठी या. तसेच मॅन ऑफ चा पुरस्कार कोणाला जातो पाहूया. क्या बात आहे. ज्याने आतिषबाजी केली मोठ्या फटक्यांची आपण पाहिली तर 5 ज्याच्या बॅट मधून आले षटकार असा गोरख दिगाडकर कम ऑन द स्टेज आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कलेक्ट करायचा आहे. ही मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे आकर्षक आपण जी पाहतोय ती आम्हाला प्रदान झाली आहे. सन्माननीय योगेश बालाराम तरे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता आकर्षक ट्रॉफी आम्हाला प्रदान झालेली आहे. सन्मान्य या ठिकाणी उपस्थित आमच्या मान्यवर रघुनाथजी म्हात्रे साहेब आहेत. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया गोरखनाथ यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. क्या बात आहे. आकर्षक खेळी पाहायला मिळाली आणि एवढ्या धावा बनवूनही मॅच मात्र फसली होती. क्या बात आहे की चांगलं योगदान दिलं गेलं आणि मॅच वरती पकड राहिली गेली. नेक्स्ट मॅच साठी गोरखनाथ तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला या आपण टॉस करून घेऊया. चला दोन टीम या. किरवली या संघनायक प्लीज. आपला प्रतिस्पर्धी संघ आहे या ठिकाणी उपस्थित. तर चला या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी नाणेफेक करूया. आपण पाहतोय कैलासवासी बालाराम बालू तरे यांच्या नावाने हा आकर्षक टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. तर टॉस साठी सन्मान्य दिलीपजी नाईक साहेब आपणास विनंती आहे की या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केले जाईल. एक चांगली संकल्पना आहे. या ठिकाणी पाहिलं तर एका बाजूला या भादवड टीमचा लोगो पाहायला मिळतोय आणि पूर्ण टॉस बॉक्स बॅनर वरती संपूर्ण टीम ज्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात त्या सर्वांची या ठिकाणी नाव पाहायला मिळत आहेत. तर सन्मान्य दिलीप साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी केलेच जाईल नाणेफेक. नेक्स्ट मॅच अर्थात विनिंग अशी मॅच आहे. कोण कॉलिंग करतोय? किरवली टीम या ठिकाणी करते कॉलिंग. छापासा कॉलिंग केलेला आहे आणि या ठिकाणी तेच आलेलं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. आपला निर्णय काय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग यस या ठिकाणी टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेक जे कॉलिंग जे आहे ते किरवली टीमने जिंकला आहे आणि सर्वप्रथम फिल्डिंग प्लेस स्वीकारले आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. निश्चित त्यांना देऊया आपण या ठिकाणी
नाणेफेक जिंकला आहे. कोल्ड्रिंक दोन्ही टीमला दिले जाते. यस, जोशी विलान बहादूर टीमचे एक चांगले खेळाडू अर्थात सर्वांचे लाडके योगेश नाना यांच्या माध्यमातून दिलेच जाते. कोल्ड्रिंक या ठिकाणी आपण पाहतोय शीत खेळ आहे आणि शीत पेय देऊन दोन्ही टीमना सन्मानित करण्यात येत आहे. ओटू कॉम्बॉक्स धन्यवाद.